महाविकास आघाडी सरकार ज्यावेळी अस्तित्वात आलं आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यावेळेस या सरकारवर खूप लोकांनी टीका केली। यात सर्वात अग्रेसर होते ते आत्ताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। ते कायम म्हणायचे की हे 3 चाकांचं सरकार आहे आणि हे आंतरविरोधानेच कोसळेल। पण आपण सर्वच जाणता की तसं काहीच घडलं नाही। उलट हे सरकार पाडण्यासाठी फडणवीसांनाच खूप मेहनत घ्यावी लागली, त्यांना शिवसेना फोडावी लागली, शिंदेना आपल्या बाजूने घ्यावं लागलं। यामुळे सरकार तरी बनलं, भाजप सत्तेत परत एकदा आलं, पण त्याचा फडणवीसांना वैयक्तिकरित्या किती फायदा झाला हा मात्र चर्चेचा विषय ठरू शकतो। कारण फडणवीसांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागलं आणि शिंदेना मात्र मुख्यमंत्रीपद द्यावं लागलं। पण आपला आजचा मुद्दा हा नाही। आपला आजचा मुद्दा हा आहे की जसं महाविकास आघाडीला 3 चाकांचं सरकार म्हणतोय तशीच काहीतरी अवस्था आता महायुतीची झालेली आहे का, आणि आंतरविरोध जो आहे तो महायुतीत देखील खूप वाढतोय, ह्याच्याबद्दल आपण थोडी चर्चा करू। नमस्कार, मी आकाश खांडके आणि आपण पाहताय जस्ट पॉलिटिक्स। महायुती सरकार ज्यावेळी बनलं त्यावेळी त्यात फक्त 2च घटक पक्ष होते, एक म्हणजे शिंदेची शिवसेना आणि दुसरी म्हणजे भाजप। पण काळांतराने त्यात अजित पवारांची देखील एंट्री झाली आणि हा पहिला त्यातला आंतरविरोध होता असं मी मानतो। कारण शिंदेंनी त्यांचं पूर्ण राजकारण म्हणजे ठाकरेंना सोडल्यानंतर याच नॅरेटिव्हवर केलं होतं की अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून आम्ही बसू शकत नाही, आम्ही एनसीपी बरोबर काम करू शकत नाही, एनसीपी भेदभाव करतं, आमच्या आयडियोलॉजीज आणि एनसीपीच्या आयडियोलॉजीज वेगळ्या आहेत। या सर्व नॅरेटिव्हवर ते कायम मीडियाशी बोलायचे, मीडियाला हे पटवून द्यायचा प्रयत्न करायचे की उद्धव ठाकरेंनी ही चूक केली अजित पवारांना जवळ करून, शरद पवारांना जवळ करून। पण ज्यावेळेस अजित पवारच त्यांच्या बाजूला येऊन बसले त्यावेळी त्यांच्या ह्या पूर्ण नॅरेटिव्हला कुठलाही त्यात दम राहिला नाही आणि ते परत हे कधीच नॅरेटिव्ह वापरू शकले नाहीत। त्यांनी ह्याच्यावर खूपदा सारवासारव करायचा प्रयत्न केला पण त्याचा तसा काही उपयोग झालेला नाही। त्यामुळे हा पहिला आंतरविरोध होता असं मी मानतो। याच्यात फडणवीसांनी शिंदेना चेकमध्ये ठेवण्यासाठी अजित पवारांना आणलं आणि अपात्रतेचा तर मुद्दा होताच। जर हे अपात्र ठरले असते तर बॅकअप प्लॅन देखील अजित पवारांचाच होता, अजित पवारांनी त्यांची जागा घेतली असती आणि हे सरकार आहे तसं चाललं असतं। मुळात ते घडलं नाही, पण जर ते घडलं असतं तर अजित पवार इथे फक्त बॅकअप म्हणून वापरले गेले असते। हा झाला पहिला मुद्दा। यातला दुसरा मुद्दा आहे की भुजबळांचं बंड। आपण सर्व जाणता की मागच्या 3-4 महिन्यात जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलून धरला आणि त्याच्यामुळे सरकार खूप वेळ अडचणीत आलं। त्यांचे 2-3 उपोषण झाले, ते सोडवायला स्वतः मुख्यमंत्री गेले। पण या सर्वात असं झालं की ओबीसींकडे दुर्लक्ष होतंय का, किंवा जर कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठ्यांना जर आरक्षण दिलं तर ओबीसींचं काय, ओबीसींवर अत्याचार होणार का, अन्याय होणार का, आणि या सर्वाला वाचा फोडण्यासाठी भुजबळ स्वतः पुढे आले। आता भुजबळ एक ओबीसी नेता आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे, ते पुढे येणार हे देखील बरोबर आहे, यात काही गैर नाही। पण सरकारमध्ये असून, सरकारमध्ये राहून सरकारला विरोध करणं हे थोडंसं खटकणारं होतं। ते उघडपणे येऊन शिंदेच्या विरोधात बोलत होते। एका इंटरव्ह्यू मध्ये तर ते असं म्हणले की मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांना शिंदेनी बॅकडोअर एंट्री दिलेली आहे, असं करून त्यांनी त्यांची शपथ, जी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती ती पूर्ण केलेली आहे। म्हणजे आपल्याच मंत्रिमंडळाचा जो प्रमुख असतो म्हणजे मुख्यमंत्री असतो त्याच्यावर त्याच मंत्रिमंडळातला एक महत्वाचा मंत्री खुलेआम टीका करतो, याला आंतरविरोध म्हणायचं नाही तर काय म्हणायचं। परवा अजून एक खुलासा झाला, त्यात भुजबळ असं म्हणाले की मी खूप दिवस आधीच म्हणजेच नोव्हेंबरमध्येच माझा राजीनामा देखील दिलेला आहे मंत्रिपदाचा, मी ओबीसी साठी बोलणार, मी सरकारच्या विरोधात देखील बोलणार जर गरज पडल्यास। तर यातून असं दिसतं की हा आंतरविरोध खूप मोठा आहे। हे जर महाविकास आघाडीमध्ये झालं असतं तर फडणवीसांनी ही गोष्ट खूप उचलून धरली असती, त्याचा खूप गाजावाजा केला असता की एक मंत्री स्वतःच्याच मुख्यमंत्र्याच्या विरोधात कसा बोलू शकतो, सरकारमध्ये ताळमेळ नाहीये, कॅबिनेटमध्ये कोण एकमेकांशी चर्चा करत नाहीये। पण सध्या हेच सर्व काही युतीमध्ये, महायुती सरकारमध्ये देखील सुरू आहे। आणि तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे किंवा प्रसंग आहे जो नुकताच घडला, गोळीबाराचा। ठाण्यातील एका पोलीस स्टेशनमध्ये भाजपचे आमदार यांनी शिंदे गटाच्या एका पदाधिकाऱ्यावर सरळ गोळ्या झाडल्या, 5 की 6 गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर त्यांनी एक स्टेटमेंट दिलं। त्यात ते म्हणाले की शिंदेंनी उद्धव ठाकरेंबरोबर गद्दारी केली, ते आता भाजप बरोबर देखील गद्दारी करतील आणि माझे भरपूर पैसे शिंदेकडे आहेत आणि तो पूर्ण पैशांचं प्रकरण आहे, असं बेसिकली त्यांना म्हणायचं होतं। आता यात किती खरं किती खोटं हा आपला मुद्दा नाही, हे पोलीस ठरवतील, कोर्ट ठरवेल।
पण ह्याच्यात सरकारमध्ये किती विसंगती आहे हे दिसून येतं. तुमच्या सत्ताधारी पक्षातला एक आमदार दुसऱ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर पोलीस स्टेशनमध्ये गोळ्या चालवतो. ह्याला जर आपण आंतरविरोध म्हणणार नाही तर काय म्हणणार? आता ह्याच्यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. शिंदे गटाकडून देखील प्रतिक्रिया येत आहेत, भाजपकडून देखील प्रतिक्रिया येत आहेत, पण त्या सौम्य आहेत. बेसिकली ते असं दाखवायचा प्रयत्न करतायत लोकांना की आमच्यात सर्व आलबेल आहे, हा अंतर्गत गोष्ट आहे, आम्ही आमच्या पातळीवर सोडवू, पण हे सुटेल देखील कदाचित. पण ह्याचं जे नॅरेटिव्ह बिल्ड होते, हे जे लोकांपर्यंत पोहोचतंय, ह्याची जी इमेज लोकांमध्ये बिल्ड होते या सरकारबद्दल, ती नक्कीच चांगली नाहीये. आणि मला असं वाटतं की ह्याचा त्यांना येणाऱ्या इलेक्शनमध्ये नक्कीच फटका बसेल. उद्धव ठाकरे आता ज्या प्रचार सभा करतायत, प्रसार करतायत त्यांच्या पक्षाचा, त्यात सगळीकडे हा मुद्दा ते उचलून धरतायत. तेच एनसीपी देखील करेल आणि काँग्रेस देखील करेल आणि महायुतीला अडचणीत आणायचा प्रयत्न करेल. तर बेसिकली आपण यातनं एवढंच कंक्लूड करू शकतो की आंतरविरोध या सरकारमध्ये खूप वाढलेला आहे आणि हे सगळं इलेक्शन तोंडावर असताना ज्यावेळी होतंय हे जास्त वाईट आहे सरकारसाठी. कारण लोकांची मेमरी शॉर्ट असते, त्यांना त्याच्या आधीच्याच थोड्याफार गोष्टी लक्षात असतात. त्यामुळे लोकांना या केसमध्ये मराठा आंदोलन, छगन भुजबळ, पोलीस स्टेशनमधला गोळीबार, या सर्व गोष्टी त्यांच्या लक्षात राहतील आणि या सर्वांचाच विचार करून ते मतपेटीत मतदान करतील. सो आपण बघू पुढे काय होतंय. आणि तुम्हाला हे आमचं विश्लेषण कसं वाटलं हे नक्की सांगा. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. धन्यवाद.